उपवास सोडायला करा, नाहीतर पाहुणे आल्यावर करा. ही रेसिपी उत्तम आहे. यापूर्वी तुम्ही कधीच या पद्धतीने वांगी केली नसतील. ही दह्यातली वांगी एवढी कमाल आहेत ना, की तुम्ही रोज म्हटलं तरी कराल याची मला खात्री आहे. ज्यांना वांगा आवडत नाही ना, ते सुद्धा अगदी आवडीने खातील. याचा मसाला एवढा कमाल होतो, त्यामुळे वांग्याला सुद्धा खूप छान चव येते. पहा, सगळ्यात आधी मी इथे छान लहान लहान वांगी घेतलीत. आता ही पाण्यामध्ये घालून जरा वेळ साईडला ठेवूया आणि तोपर्यंत या भाजीचं जे मेन वाटण आहे ते तयार करून घेऊया. तर पहा, इथे आधी खोबरं घ्यायचे. मी खोबरं कट करून घेते जेवढं आपल्याला लागणार आहे. तुम्ही किती जणांसाठी ही रेसिपी करताय त्यानुसार तुम्हाला साहित्याचं प्रमाण कमी जास्त करायचे. ही रेसिपी आज मी 3 जणांसाठी करते, तर त्यानुसार मी सर्व साहित्य घेतलेली आहेत. तुम्हाला किती क्वांटिटीत करायची आहे त्यानुसार तुम्ही इतर साहित्यांचं प्रमाण ठरवू शकता. पहा, इथे सगळ्यात आधी खोबरं घेतलं आहे. खोबरं असं आपल्याला छान असं उभ्या खापांमध्ये कट करून घ्यायचं आहे. तुम्ही किसून घेतलं तरीसुद्धा चालणार आहे. आपल्याला हे खोबरं नंतर वाटायचंच आहे. पहा, अगदी या पद्धतीने मी हे संपूर्ण खोबरं कट करून घेतले. ही दह्यातली वांगी आहेत ना, तुम्ही सकाळच्या घाईमध्ये सुद्धा करू शकता. ते कसं ते सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. बघा, खोबरं आपलं कट करून झालेलं आहे. आता आपण इथे शेंगदाणे घेऊया. मी इथे एक लहान वाटी, अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत. शेंगदाणेसुद्धा खूप जास्त घ्यायचे नाही आहेत आपल्याला, एवढे शेंगदाणे पुरेसे आहेत. आता सगळ्यात आधी इथे आलं घेतलं आहे, हे आपण कट करून घेऊया. तर पहा, आलं मी आधी छान स्वच्छ धुवून घेतलं होतं आणि त्यानंतरनं कट करून घेतलं आहे. आता यामध्ये खोबरं घालायचं आहे, भरपूर असा लसूण घालायचा आहे आणि शेंगदाणेसुद्धा घालून घ्यायचे आहेत. शेंगदाणे तुम्ही आधी भाजून घेतलेत तरी चालेल किंवा न भाजता घेतलेत तरी चालणार आहे. आता इथे माझ्याकडे काळे तीळ आहेत. जवळपास 1-1.5 चमचा मी इथे काळे तीळ वापरलेले आहेत. तुमच्याकडे नसेल तर स्किप केलेत तरी चालेल. त्याचबरोबर इथे आपल्याला 2-3 चमचे पांढरे तीळसुद्धा घालून घ्यायचे आहेत. पांढरे तीळ तुमच्याकडे असतील तर घाला, नसेल नाही घातलेत तरी चालेल, पण शक्यतो असेल तर आवर्जून घाला. त्याचबरोबर आपल्याला 1 चमचाभर जिरं घालायचे. आता इथे मी पावभाजी मसाला घेतलेला आहे. आपण हा 2 चमचे पावभाजी मसाला घालून घेऊया. तुम्ही पावभाजी मसाल्याऐवजी इतर कोणता तुमचा आवडीचा मसाला असेल तर तो घालू शकता. सोबतच हळद घालून घ्यायची. त्यानंतरनं बेडगी मिरची पावडर घालायची आहे. आवडीनुसार, चवीनुसार लाल तिखट घालायचं, धना पावडर घालायची आणि हे सर्व साहित्य वाटायचं. पण त्यापूर्वी यामध्ये मीठसुद्धा घालायचे. मी इथे मीठ विसरलेली तुम्हाला दाखवायला. तर पहा, आपण मीठसुद्धा घालून घेऊया आणि त्यानंतरनं पाण्याचा जराही वापर न करता हे सर्व आपल्याला वाटून घ्यायचे. आपण सगळे मसाले आत्ताच घालून घेतलेले आहेत. फोडणीमध्ये सुद्धा काही मसाले आपण ॲड करणार आहोत, ते मी तुम्हाला फोडणी करताना दाखवेलच. पहा, इथे छान असा मसाला दरदरीत वाटून घेतलेला आहे. अगदी फाईन नाही वाटायचं आहे आपल्याला, असं दरदरीत वाटून घ्यायचं आहे. आता हे सर्व आपण वाटून घेतलं की पहा, 2 इथे मी लहान असे कांदे घेतलेत. 2 कांदे आणि 1 टोमॅटो आपल्याला लागणार आहे फोडणीसाठी. ही भाजी आहे ना, खूप जास्त कमाल होते. भाकरीसोबत खा, भातासोबत खा, टिफिनला न्या, पाहुणे आल्यावरती करा, उपवास सोडायला करा आणि एवढी चविष्ट आहे, हॉटेलमधल्या कोणत्याही भाजीला मागे सारेल अशी ही भाजी तयार होते. जेव्हा कधी तुम्ही पहिल्यांदा ही भाजी कराल ना, खात्रीने सांगते तुम्ही माझा व्हिडिओ शोधाल का तर मला कमेंट करायची आहे की ताई खरंच रेसिपी खूप छान झाली. त्यामुळे हा व्हिडिओ कोणाला तरी शेअर करून ठेवा, म्हणजे तुम्हाला शोधायला सुद्धा सोपं जाईल. तर पहा, इथे आपल्याला सगळ्यात आधी कांद्याची साल काढून घ्यायची. कांद्याची देठाकडची जी बाजू आहे ती सुद्धा मी काढून घेतली. 1 टोमॅटो घेतलेला आहे. टोमॅटोच्या बिया आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. टोमॅटो आधी स्वच्छ धुवून घ्या आणि त्यानंतरनं कट करायला घ्या. आता मी इथे टोमॅटोच्या बिया काढून घेतल्या. टोमॅटो कशा पद्धतीने कट करायचा आहे ते एकदा दाखवते. तर पहा, नेहमी जसं आपण बारीक टोमॅटो कट करतो ना, अगदी त्याच पद्धतीने हा टोमॅटो कट करायचा आहे. खूप जास्त बारीक करायची गरज नाही आहे आणि अगदीच मोठा मोठा ठेवायचा नाही आहे. या पद्धतीने आपण हा संपूर्ण टोमॅटो कट करून घेणार आहोत. तर पहा, मी इथे सगळा टोमॅटो कट करून घेतला. आता मी इथे तुम्हाला थोडासा कांदासुद्धा चिरून दाखवते. कांदा आपल्याला जमेल तितका बारीक चिरायचा आहे. खूपच असा बारीक नाही, पण त्याच्या लहान लहान फोडी दिसल्या पाहिजे आणि अशा पद्धतीचा तो बारीक चिरला गेला पाहिजे. अगदीच बारीक चिरू नका आणि खूप मोठाही ठेवू नका, म्हणजे असा मीडियम हा चौकोनी कांदा आपल्याला चिरून घ्यायचा आहे. तर मी इथे संपूर्ण कांदासुद्धा चिरून घेतला. सोबतच मी इथे कोथिंबीर घेतली आहे. तुम्हाला प्रमाण लक्षात यावं यासाठी मी चिरताना सुद्धा दाखवते आहे.
पहा कोथिंबीर आपल्याला बारीक अशी चिरून घ्यायची आहे. तर मी इथे संपूर्ण कोथिंबीर याच पद्धतीने चिरून घेणार आहे. जवळपास मूठभर कोथिंबीर मी घेतलेली आहे. या रेसिपीसाठी कोथिंबीर थोडी जास्त घ्यायची, म्हणजे मग ही भाजी खायला अप्रतिम लागते. कोथिंबीर चिरण्यापूर्वी छान स्वच्छ धुवून घ्या. पहा आता आपण फोडणीचं साहित्य तयार करून घेतलं. त्यानंतरनं वांगी चिरायला घ्यायची. इथे वांग्याचं जे देठ आहे ते काढून टाकलेलं आहे मी, आणि अशा पद्धतीने आपल्याला ही वांग्याची जी काटे असतात ना ते सुद्धा काढून घ्यायचे आहेत. वांगी छान ताजी बघून घ्या आणि छान अशी लहान लहान वांगी घ्या, म्हणजे मग ही जी भाजी आहे ती खायला अजून जास्त चविष्ट लागते. जर मोठी वांगी असतील त्याचीसुद्धा तुम्ही ही रेसिपी करू शकता, पण लहान वांगी दिसायलासुद्धा छान दिसतात आणि चवीलासुद्धा छानच लागतात. तर पहा याच पद्धतीने मी संपूर्ण वांग्यांची देठं काढून घेणार आणि त्यानंतरनं वांग्याला जी काठी आहेत ती काटेसुद्धा आपल्याला काढून घ्यायची आहेत. ही छान गावरान वांगी आहेत. अशी काटेरी वांगी असली की ती चवीला छान लागतात. तर पहा आतमध्ये चेक करायचं कीड वगैरे नाही आहे ना, आणि मग अशा पद्धतीने ही वांगी चिरून घ्यायची. तर मी सगळी वांगी याच पद्धतीने चिरून घेतलेली आहेत, पाहू शकता तुम्ही. आता मी ही 3 जणांसाठी रेसिपी करते. तुम्हाला किती प्रमाणात वांगी घ्यायची आहेत त्यानुसार तुम्हाला वाटण मसाला तयार करून घ्यायचा आहे. तर पहा या पद्धतीने हे वांगं आपल्याला भरून घ्यायचं आहे. छान असा मसाला दाबून भरायचा यामध्ये, म्हणजे मग मसाला बाहेर येणार नाही. तर पहा अगदी या पद्धतीने मी हे वांगं भरून घेतलं आणि मग असं हाताने दाबून घेतलं. असं केल्यामुळे यातला जो मसाला आहे तो यामध्ये लॉक होतो व्यवस्थित आणि अजिबात बाहेर वगैरे येत नाही. तर मी याच पद्धतीने आता बाकीची सगळी वांगी भरून घेणार आहे. पहा असा मसाला दाबून भरायचा आणि मग वांगं असं वरच्या साईडनी परत एकदा दाबून घ्यायचं, म्हणजे मग मसाला लॉक होईल आणि तो बाहेर येणार नाही. तर पहा याच पद्धतीने मी सगळी वांगी इथे भरून घेतलेली आहेत. तर आपली सगळी वांगी इथे भरून तयार झालेली आहेत. आता आपण लगेचच फोडणी कशी करायची ती पाहूया, आणि यामध्ये दही कधी वापरायचं ते सुद्धा सांगणार आहे. तर पहा इथे कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये सगळ्यात आधी तेल घालून घेऊया. इथे जवळपास 2 ते 2.5 पळी इतपत तेल घालायचे. त्यानंतरनं तेलामध्ये मोहरी घालून घेऊया. तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. मी इथे जवळपास 1.5 चमचा इतपत मोहरी घातली. मोहरी छान तडतडली केली की मग जिरं घातलं. आपण वाटताना सुद्धा जिरं घातले, त्यामुळे इथे मी थोडंसं कमीच घातलेलं आहे. आता यामध्ये आपण कढीपत्त्याची काही पानं घालूया. कढीपत्ता छान असा तडतडला गेला की यात थोडीशी कोथिंबीर घालायची आहे. कोथिंबीरीमुळे तेलाला खूप छान सुगंध येतो, त्यामुळे कोथिंबीर नक्कीच वापरा. आता आपण कट केलेला कांदा इथे घालून घेऊया. कांदा छान मऊसूद होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे. कांदा लवकर शिजण्यासाठी आपली महत्त्वाची ट्रिकसुद्धा आपल्याला वापरायची आहे. म्हणजेच या कांद्यामध्ये आपल्याला अगदी थोडंसं मीठ घालायचे. आपण आधी मसाल्यामध्ये मीठ घातलं आहे बघा, तर त्या मसाल्यापुरतं आपण मीठ आधी घातलेलं आहे. आता फक्त आपल्याला कांदा टोमॅटो पुरतंच इथे मीठ वापरायचे. तर मी इथे थोडंसं मीठ घालून घेतलं आणि हे छान असं परतवून घेतलं. तर पहा इथे आपला कांदा असा मऊसूद होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे. कांदा ट्रान्सपरंट झाला की त्यानंतरनं लगेचच यामध्ये कट केलेला टोमॅटो आपल्याला ॲड करायचा आहे. मी इथे 1 टोमॅटो घेतला आहे, कारण आपल्याला यात दह्याचा सुद्धा वापर करायचा आहे, म्हणून मी 1 लहान टोमॅटो वापरलेला आहे. जर तुमचं दही खूप जास्त आंबट असेल तर तुम्ही टोमॅटो स्किप केलात तरी चालेल, किंवा मग मी जितक्या क्वांटिटीत दही घेणार आहे तुम्ही त्याचा अर्धच दही घेतलं तरी चालेल. तर पहा आधी आपण इथे कांदा टोमॅटो छान असा परतवून घेऊया. जर तुम्हाला ही भाजी टिफिनसाठी करायची असेल ना, तर आपण आधी जो मिक्सरमध्ये जे वाटण तयार करून घेतलं ते आदल्या रात्री करून ठेवा आणि त्यानंतरनं सकाळी फक्त वांगी चिरून त्यामध्ये तो वाटण भरून अशा पद्धतीने फोडणी तयार करा की पुढची प्रोसेस अगदी पटापट होते. आता पहा शिल्लक राहिलेलं जे वाटण होतं ते घातलं आहे. त्यापूर्वी मी थोडंसं यामध्ये हिंग घातलं. फोडणीमध्ये हिंग आवर्जून घाला. हिंग घातलं की मग लगेचच यामध्ये शिल्लक राहिलेलं वाटण घालायचे आणि हे वाटण कांदा टोमॅटोसोबत छान असं परतवून घ्यायचे. टोमॅटो मऊसूद होईपर्यंत शिजवायचा आहे. त्यानंतरच यामध्ये हिंग ॲड करायचे आणि मग हे वाटण ॲड करायचे. आता पहा इथे मी थोडी बेडगी मिरची पावडर घातलेली आहे, म्हणजे मग भाजीला रंग छान येईल. आपण आधीसुद्धा 1 चमचा बेडगी मिरची पावडर वापरलेली आहे, पण अशी मसाल्यामध्ये नंतर बेडगी मिरची पावडर घातल्यामुळे ना ह्याची जी ग्रेव्ही तयार होते त्यालासुद्धा रंग छान येतो. तर पहा इथे आपलं हे सर्व छान परतवून झालं. आता गॅस मोठा करायचा आणि त्याच्यामध्ये 1-1.5 चमचा दही घालायचं. आता आपण हे सर्व छान असं एकजीव करून घेऊया.
अगदी पटापट हे सर्व मिक्स करून घ्यायचं, म्हणजे दही फुटणार नाही, त्याच्या अशा गाठी शिंतोड्या होणार नाही. त्यामुळे गॅस जरा मोठा करायचा आणि छान असं हे वाटण आपल्याला परतवून घ्यायचं आहे. पहा, दही घालून हे वाटण परतल्यामुळे हे वाटण छान असं फ्लफी झालेलं आहे आणि अगदी चवीला मस्त होतं. तर पहा, छान असं तेल सुटेपर्यंत आपण हे वाटण परतवून घेतलं आहे. त्यानंतरनं यामध्ये गरम पाण्याचा वापर करायचा आहे. यामध्ये अजिबात थंड पाणी घालायचं नाही आहे, गरम पाणीच इथे आपल्याला वापरायचं आहे. आता तुम्हाला ही भाजी किती पातळ ठेवायची आहे, किती घट्ट ठेवायची आहे, त्यानुसार तुम्ही इथे पाणी घालून घेऊ शकता. अजून ही वांगी शिजायची आहेत, त्यानुसार तुम्हाला पाणी घालायचं आहे. मी ही भाजी थोडीशी अशी लपथपीत करणार आहे, खूप पातळ करायची नाही आहे मला आणि अगदीच घट्टही ठेवणार नाही आहे. पहा, आता आपण जे पाणी घातलं आहे त्यासाठी थोडंसं मीठ घालायचं आहे. मीठ बेतात घालायचं. नंतरनं ही भाजी थोडीशी आटणारसुद्धा आहे, तर त्यानुसार तुम्ही मीठ घालून घ्या. पहा, सर्व मिक्स करून घेतल्यानंतरनं यामध्ये मी वांगी घालून घेतली. आता ही वांगी एकदा अशी खालीवर करून घेऊया, म्हणजे संपूर्ण मसाल्यामध्ये ती कोट होतील. अगदी या पद्धतीने. आता गॅस मी इथे बारीक केलेला आहे. आपण गरम गरम पाणी घातले, त्यामुळे याला लगेचच उकळी यायला सुरुवात होते. अगदी बारीक गॅसवरती झाकण ठेवून ही वांगी होऊन देऊया. एक 2 ते 2.5 मिनटं झालेली आहेत. झाकण काढूया आणि एकदा वांगी हलवून घेऊया. आपण यामध्ये पाण्याचा फार वापर केलेला नाही आहे, त्यामुळे वांगी पूर्णपणे बुडत नाहीत. त्यामुळे वांग्याची खालची बाजू जी आहे कढईमध्ये ती शिजली जाते, वांग्याची वरची बाजू कच्ची राहते. त्यामुळे एकदा अशा पद्धतीने ही वांगी हलवून घ्यायची. त्याचबरोबर वाटणामध्ये शेंगदाण्याचा वापर केला आहे, त्यामुळे वाटण लगेचच तळाला लागू शकतं. म्हणून आधेमध्ये 1-2 मिनिटांनी झाकण काढून आपल्याला ही भाजी हलवून घ्यायची आहे. पहा, 2 मिनिटांनी मी झाकण काढलं होतं. भाजी छान अशी मिक्स करून घेतली. गॅसची फ्लेम आत्ताही बारीक आहे. पुन्हा झाकण ठेवून 2 ते 2.5 मिनिटासाठी वाफ काढून घेतली. वांगी कवळी आहेत, शिजायला फारसा वेळ लागणार नाही आहे. पहा, मस्त अशी तरी सुटली आहे आणि खूप चमचमीत अशी ही वांगी दिसत आहेत. आपल्याला अजून एक जिन्नस ॲड करायचा आहे यामध्ये, त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. त्यापूर्वी पहा, इथे मला हे वांगं थोडंसं कच्चं वाटतंय, अगदी लाईटली, म्हणजे एक 90% शिजल्यासारखं वाटतंय. त्यामुळे मी यामध्ये आता अगदी थोडंसं पाणी घालणार आहे, कारण मसालासुद्धा बऱ्यापैकी कोरडा झालेला आहे. आता परत जर तसंच झाकण ठेवलं तर मग भाजी तळायला लागू शकते, असा अंदाज घ्यायचा आहे तुम्हाला. आणि मग त्यानंतरनं वाटलं तर यामध्ये थोडं कोमट पाणी ॲड करायचं आहे. मी अगदी थोडंसं 2-3 चमचे फक्त यामध्ये पाणी घालून घेतलं आहे पहा. आणि आता पुन्हा आपण हे हलवून घेऊया आणि यावरती झाकण ठेवून वांगी पूर्णपणे शिजवून घेऊया. तरी इथे वांगी आपल्याला चांगली शिजवून घ्यायची आहेत, पण वांग्यांचा गाळ करायचा नाही आहे, हे लक्षात घ्या. तर आता मी पुन्हा एकदा झाकण ठेवते 1 मिनिटासाठी फक्त आणि ही वांगी छान अशी वाफेवरती होऊन देते. 1 मिनिट झालेलं आहे, झाकण काढूया. पहा, मस्त अशी चमचमीत ही वांगी तयार झालेली आहेत. यावरती भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे आणि एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्हाला ही वांग्याची रेसिपी कशी वाटली? दह्यातली वांगी यापूर्वी तुम्ही कधी केली आहेत का? मला कमेंट करून नक्कीच कळवा. जर तुम्हाला दही स्किप करायचं असेल तर तुम्ही स्किप करू शकता, पण दही घालून ही वांगी एवढी कमाल होतात की तुम्ही नेहमी दही घालूनच वांगी कराल, हे मी तुम्हाला खात्रीने सांगते. ही रेसिपी केल्यानंतरनं मला नक्कीच कमेंट करून कळवा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. आणि व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. उद्या पुन्हा भेटूया. बाय.